सिल्की सिल्की मऊ मऊ गाजर हलवा. थंडीचे दिवस सुरू झाले की वेध लागतात ते अशा तोंडात विरघळणाऱ्या मऊसूद दाणेदार गाजर हलव्याचे. आज मार्केटमध्ये छान लाल चुटूक गाजरं मिळाली आणि घरच्यांची लगेच फरमाईश आली गाजर हलव्याची. नमस्कार मंडळी, आज गाजर हलवा बनवूया मुत्ताखाना स्टाईल मध्ये. अशी छान ताजी कोवळी लाल लाल गाजरं घ्यायची, म्हणजे त्याचा फार पांढरा भाग असतो तो वाया जात नाही. इथे मी 1 किलो गाजर घेऊन त्याची देठं आणि शेंडे काढून घेतले आणि पिलरच्या मदतीने गाजराची अशी सालं काढून घेतली. अशी छान स्वच्छ करून घेतली सगळी गाजरं. आता किसणीवर गाजर असे उभे पकडून किसून घ्यायचे, म्हणजे किस छान बारीक पडतो. हवं तर अशी 2-3 गाजरं एकत्र करून घ्या आणि मग किसून घ्या, म्हणजे लवकर किसून होतं आणि खूप इझिली गाजर किसले जातात. तुम्ही फूड प्रोसेसर मध्ये सुद्धा ही स्टेप करू शकता. फक्त मिक्सरच्या भांड्यात डायरेक्ट घालू नका, कारण त्यामध्ये पाण्याची मात्रा वाढते. सगळी गाजरं किसून झाली. गाजर किसणीवर किसले की केस असा सुटा सुटा होतो आणि त्याला पाणीही नाही सुटत. आता हलवा बनवायला घेऊया. त्याकरता मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे. तुम्ही हवं तर प्रेशर कुकर मध्येही हलवा बनवू शकता, पण प्रेशर कुकर मध्येही तितकाच वेळ लागतो, कारण गाजर शिजलं की त्याला पाणी सुटतं आणि मग हे पाणी आटवायला वेळ हा लागतोच लागतो. आता कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं. तुपामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स तळून घेते. तुम्ही हवं तर डायरेक्ट गाजर परतताना सुद्धा घालू शकता, पण असे तळून घेतले ड्रायफ्रुट्स की मग छान क्रिस्पी होतात आणि हलव्यामध्ये ते छान लागतात. थोडे मनुकेही घातलेत मी, ऑप्शनल आहेत. तुम्हाला नको असतील तर स्किप करा. ड्रायफ्रुट्स सगळे तळून झालेत. आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता या तुपात किसलेला गाजर घालून छान 2-3 मिनिटं परतून घ्यायचा आणि मग यामध्ये 1 कप दूध घालून घ्यायचं. 1 कप दूध पुरे होतं. जास्त घातलं की मग दूध आटायला खूप वेळ जातो. दूध घालून 10-15 मिनिटांसाठी झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. मध्ये मध्ये झाकण काढून हे हलवत राहायचंय. आता 10 मिनिटांनी बघा गाजर छान शिजलंय. हे मिश्रण थोडं अजून परतून घेते आणि दूध आटवून घेते. दूध थोडं आटलं की मग त्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे. इथे मी फुल अर्धा कप दाबून मिल्क पावडर घेतली आहे. मिल्क पावडर थोडी थोडी 2-3 बॅचेस मध्ये घालायची, म्हणजे मग ती मिक्स करायला चांगली पडते. याऐवजी तुम्ही 100 ग्रॅम खवा पण घालू शकता, पण खवा कधी फ्रेश नसेल तर मग हलवा लवकर खराब होतो. तसा तर हलवा खूप दिवसासाठी उरतच नाही, पण ठेवायचा असेल तर तुम्ही आठवडाभर फ्रीज मध्ये ठेवू शकता. मिल्क पावडरची टेस्ट ही खव्यापेक्षा खूप छान लागते आणि त्याला खव्यासारखं तूपही सुटत नाही. आता थोडं हे मिश्रण आटलं की त्यामध्ये अर्धा कप साखर घालते. इतकी साखर पुरे होते, म्हणजे परफेक्ट सुमधुर गोडवा येतो तुमच्या हलव्याला. खूप साखर घातली की मग हलवा अति गोड होतो. साखर घातल्यावर हे मिश्रण पातळ होतं, कारण साखर विरघळते. थोडं साखर घट्ट होईपर्यंत हे सतत परतत राहायचं. गॅसची फ्लेम फुल ठेवली तरी चालते. फक्त सतत हलवत राहायचं, नाहीतर खाली भांड्याला मग लागू शकतं. आता हलव्यातला रसाळपणा खूप आटत आलाय. असा लुसलुशीत असतानाच आपल्याला गॅसची फ्लेम खूप कमी करायची आहे. छान परतून घ्यायचंय. तुम्ही कुकरमध्ये जरी हलवा करून घेतला तरी छान असाच हलवा तयार होतो. आता यावर 1 ते 2 चमचे तुम्हाला आवडेल इतकं तूप गरम करून ओतून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं. असं तूप घातल्याने हलव्याचा रंग छान निखरतो.
हलव्याला चकाकी पण येते, तर ही स्टेप वगळू नका. आता शेवटी वेलची पूड घालते. वेलची पूड अशी शेवटी घालायची म्हणजे तिचा वास टिकून राहतो. तर असा सुमधूर मऊसूत हलवा तयार झालाय. आता बाउलमध्ये काढून घेते हलवा. तळलेले ड्रायफ्रुट्स घालून गार्निश करून घेऊया. सुपर डिलिशियस हलवा तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद. परफेक्ट आहे. पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा.